त्याचा जो स्टेज आहे तो आता या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। आपण पाहतो या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मनोज चव्हाण आहेत, या ठिकाणी आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत आणि मनसेचे नेते आहेत। सर, आपण पाहतो एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रल्हाद केशव अत्रे, बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे आणि त्यासोबतच साहेबांचा फोटो। या सगळ्यांच्या विचारांवर चालणारा जो महाराष्ट्र आहे तो मनसे आणि शिवसेना आता भविष्यामध्ये पुढे नेणार। निश्चितपणे ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्रामध्ये चालणारा आणि खऱ्या अर्थानं आजचा आमचा सोन्याचा दिवस आहे। गेले 18-19 वर्ष म्हणजे महाराष्ट्र हे चित्र बघण्याकरता खऱ्या अर्थानं थांबला होता आणि आज ते स्वप्न साकार होतं आहे। आज नुसतीच मन नाही तर अख्खं कुटुंब एकत्र झालं आहे असंच म्हणायला हरकत नाही। पण आज संपूर्ण महाराष्ट्राला हवे हवीशी जी युती आहे ती या ठिकाणी होते असं म्हणावं का? कारण अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी युती मानली जाते। 100% हा ठाकरे ब्रँड महाराष्ट्रामध्ये काय महत्त्व आणू शकतो हे लोकांना माहिती आहे। जनतेला किंबहुना महाराष्ट्राच्या मराठी जनतेची जी इच्छा होती की खऱ्या अर्थानं हे दोन भावंड एकत्र येणं गरजेचं होतं, इंजिन आणि मशाल ही एकत्र चालणं गरजेचं आहे। नेमका आजचा तोच दिवस आहे आणि आजचा निश्चितपणे मनसैनिक आणि शिवसैनिकांचा देखील तितकाच आनंदाचा आमचा दिवस। म्हणतात की दोन्ही भाऊ एकत्र आले याचा आम्हाला कुठलाही फरक पडणार नाही असं चित्र दिसतंय। मी एवढंच म्हणेन की आम्हाला जे कळलंय साधारणतः महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता त्यांना प्रधानमंत्रींची सभा घ्यावी लागते अशी इन्फॉर्मेशन आहे। याचा अर्थ प्रधानमंत्रींना इथे आणावं लागते दोन भावंड केवळ एकत्र आल्यामुळे। मला वाटतं ही ताकद आणि हा ब्रँड काय आहे हे फक्त ओळखावा जनतेने, इतकंच मी म्हणेन। पण ज्या पद्धतीचं नरेटिव्ह सध्या सेट केलं जात आहे सत्ताधाऱ्यांकडून किंवा भाजपकडून शिवसेनेकडून, रहमान डकेत म्हणून एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर टीका करतात। त्यासोबतच आशिष शेलार म्हणतात की तुमचा महापौर हा कुठल्या गल्ली मोहल्ल्यातला असेल, आमचा महापौर तर मराठीच असेल। याकडे कसं पाहता? पोलरायझेशन सुरू झालं असं म्हणा? अजिबात नाही मी म्हणेन। बघा कसं आहे, वास्तविक पाहता ह्या तर काही वेळातच आता युतीची घोषणा केली जाणार आहे। ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्यासाठी काही वेळाचा शिल्लक आहे। उद्धव ठाकरे अद्यापही राज ठाकरे यांच्या निवासस्थानी या ठिकाणी उपस्थित आहे। देशातील सगळ्यात मोठ्या महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी ठाकरे बंधू या ठिकाणी सज्ज झालेत। पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड नावारूपाला आणण्यासाठी म्हणून ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या ठिकाणी एकत्र येत आहेत। शिवसेना किंवा मनसेच्या दृष्टीने नव्हेच तर महाराष्ट्राच्या दृष्टीने ही महत्त्वाची घटना ठरेल आणि मी सांगेल येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारी ही घटना घडेल। तर हे दोघे बंधू मला असं वाटतं ज्यावेळेस हातात हात घालून या महाराष्ट्राच्या हितासाठी ज्यावेळेस रणशिंग फुंकतील त्याच हे जे कुत्र्याच्या छत्र्या काय उगवलेलं आहे ना, थोड्या थोड्या फार महाराष्ट्राचं बोलतात आणि दिल्लीचे पाय साठतात, ही लोक कुठं औषधाला सुद्धा उरणार नाही। तर निश्चितपणे ज्या क्षणाची महाराष्ट्र मराठी माणूस आतुरतेने हा आनंद आम्हाला उपभोगण्याची संधी मिळावी। पण यापूर्वी ज्यावेळी युती नव्हती, दोन्ही भावांची वेगवेगळे लढत होते, त्यावेळी प्रत्येक शिवसैनिकाला मनसैनिकाला वाटायचं की दोन्ही भाऊ एकत्र यायला पाहिजे। केवळ शिवसैनिक मनसैनिक नाही तर अख्खा संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातले ठाकरे प्रेमी सर्वांनाच हे वाटत होतं। वारंवार टीका केली जाते, एक प्रकारचं पोलरायझेशन सुरू आहे, कारण आमचा महापौर हा मराठीच असेल असं आशिष शेलार म्हणतात, पण तुमचा महापौर कुठल्या गल्ली मोहल्ल्यातला असेल अशी टीका करतात तुमच्या। आशिष शेलारांसारख्या पानसट बुद्धीच्या माणसाच्या टीकेला मला महत्त्व देण्याची गरज नाही आहे। एकनाथ शिंदे पण म्हणतात रहमान डकेत म्हणून उद्धव ठाकरेंचा आता दिसेल लाचार आणि गद्दारांना यस लाचार